मंडळी, तुम्हाला एक किस्सा सांगते. काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीला खूप थकवा जाणवत होता. अंगात ताकदच उरली नव्हती. तर तिच्या बहिणीने तिला सहज सल्ला दिला, की "अरे, मला डॉक्टरांनी कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या होत्या. मी त्या खात नाहीये. त्या तू घे. मे बी त्यामुळे तुला वीकनेस येतोय. तुला नक्की कॅल्शियमच कमी असेल." सो माझ्या फ्रेंडने काय केलं, डॉक्टरांना न विचारता त्या गोळ्या खायला सुरुवात केली. पण काही दिवसात तिला तिला जाणवलं, की तिचं पोट दुखतंय किंवा तिला ॲसिडिटीसारखं होतंय. आणि जेव्हा ती डॉक्टरांकडे गेली, तेव्हा डॉक्टरांनी तिला टेस्ट करायला सांगितल्या आणि त्यानंतर कळालं, की तिच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता नव्हतीच. उलट तिची ही अडचण पूर्णपणे वेगळ्या कारणाची होती. पण तिने तिच्या बहिणीचं ऐकलं आणि डॉक्टरांना न विचारता कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या. सो आजचा विषय ना हाच आहे, की प्रत्येक स्त्रीने कॅल्शियमच्या गोळ्या घेणं गरजेचं आहे का? कोणाचं तरी ऐकून, म्हणजे हाडं दुखतात कॅल्शियमच्या गोळ्या घ्या, वीकनेस जाणवतोय कॅल्शियमच्या गोळ्या घ्या. तर नकळत हे जे काही दुसऱ्यांचं ऐकून आपण कॅल्शियमच्या गोळ्या घेतो, त्या खरंच गरजेचं आहे का? प्रत्येक महिलेने घ्याव्यात का? आणि त्या कोणी घ्याव्यात आणि कधी घ्याव्यात, हेच सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात आधी शरीरात कॅल्शियम का आवश्यक आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर आपल्या शरीरात हाडांची आणि दातांची मजबूती पूर्णपणे कॅल्शियमवर डिपेंडंट असते. ओके, कॅल्शियमवर अवलंबून असते. आता याशिवाय हृदयाचे ठोके व्यवस्थित चालणं, स्नायूंचं काम असेल, रक्ताभिसरण, या सगळ्यांसाठी कॅल्शियम खूप महत्त्वाचं असतं. आता विशेषतः महिलांच्या आयुष्यात प्रेग्नन्सी असेल किंवा फीडिंग करताना, मेनोपॉज असेल, जेव्हा पाळी बंद होते, या ज्या काही अवस्था असतात ना, तिथे कॅल्शियमची जास्त गरज असते. पण याचा अर्थ असा अजिबात नाहीये की प्रत्येक स्त्रीने रोज गोळ्या खाल्ल्याच पाहिजेत. सो प्रत्येक महिलेने कॅल्शियमची गोळ्या घेण्याची गरज नसते. ज्या महिलांच्या आहारात पुरेसं दूध, दही, पनीर, पालेभाज्या किंवा नाचणी यांसारखे पदार्थ असतात, त्यांना खरं तर वेगळ्या गोळ्यांची अजिबात गरज नसते. जर तुमच्या शरीरात कॅल्शियम योग्य प्रमाणात असेल, तरीही तुम्ही गोळ्या घेत राहिलात, तर आपल्या शरीरात हायपर कॅल्सिमिया म्हणजेच काय, तर कॅल्शियमचं प्रमाण प्रमाणाबाहेर वाढण्याचा धोका असतो. सो ना, सगळ्यात आधी महत्त्वाचं हेच असतं, की कुठल्याही गोळ्या घेण्याच्या आधी तुम्हाला टेस्ट करायचं आहे आणि डॉक्टरांना भेटून डॉक्टरांकडून त्या टेस्ट घ्यायच्या आहेत आणि मग तुम्हाला त्या टेस्ट करायच्या आहेत. कारण आपल्या शरीरात नक्की काय कमी आहे आणि काय जास्त आहे हे फक्त आणि फक्त रक्ताची तपासणी केल्यानंतर, ब्लड टेस्ट केल्यानंतरच समजतं. आपल्याला थकवा येतोय म्हणजे कॅल्शियमची कमी असेल असा अंदाज स्वतः नका बांधू. म्हणूनच कोणतीही सप्लिमेंट किंवा गोळी सुरू करण्याआधी सिरम कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 ची टेस्ट करणं अगदी गरजेचं आहे. आणि या टेस्टसाठी आणि डॉक्टरांकडे जाण्यासाठी प्लीज कंटाळा करू नका, कारण ही आपल्या आरोग्याची सर्वात पहिली आणि मुख्य पायरी आहे. कारण का, रिपोर्ट दाखवून डॉक्टरांचा योग्य सल्ला घेतल्याशिवाय स्वतःच्या मनाने गोळ्या घेणं तुम्हाला भविष्यात डेफिनेटली भारी पडू शकतं. आता काही जणींना सवय असते, विनाकारण कॅल्शियमच्या गोळ्या घेतात. कोण घेत असेल तर त्यांचं बघून घेतात. तर याने काय होतं माहितीये, जेव्हा आपण एखाद्या मैत्रिणीचं ऐकून किंवा कोणाचं तरी ऐकून आपण वर्षानुवर्षे कॅल्शियमच्या गोळ्या खात राहतो ना, ते खूप आपल्या बॉडीसाठी डेंजरस ठरतं. शरीरात गरजेपेक्षा जास्त कॅल्शियम गेलं तर ते हाडांमध्ये जाण्याऐवजी किडनीमध्ये जमा होऊन किडनी स्टोन तयार होऊ शकतो. इतकंच नाही तर अति कॅल्शियममुळे रक्तवाहिन्या कडक होऊन हृदयाच्या समस्या किंवा तीव्र बद्धकोष्ठतेचा त्रास सुद्धा उद्भवू शकतो. सो प्लीज याची काळजी घ्या. आणि खरं तर कोणत्या महिलांना या गोळ्यांची, कॅल्शियमची खरोखर गरज असते, याबद्दल जर बोलायचं झालं तर बघा, तपासणीनंतर डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुम्हाला या गोळ्या घ्यायच्या आहेत, तुमच्यात हे कमी आहे. सो गरोदर किंवा फीडिंग करत असताना स्वतःच्या त्यांच्या हाडाच्या विकासासाठी तुम्हाला डॉक्टर हे सजेस्ट करतात. त्याचबरोबर तुम्ही 45 ते 50 या रेंजमध्ये असाल, तुमचं वय 45 ते 50 असेल, तर या काळात इस्ट्रोजन हार्मोन्स कमी झाल्यामुळे हाडं वेगाने ठिसूळ होतात. ज्यांच्या आहारात दुग्धजन्य पदार्थ अजिबात नाहीये, त्यांना ऑस्टिओपोरोसिस आहे किंवा ज्यांना ब्लड रिपोर्टमध्ये कॅल्शियमची तीव्र कमतरता दिसून आली आहे, अशांना डॉक्टर स्वतः सजेस्ट करतात. नेक्स्ट काय, तर व्हिटॅमिन D शिवाय कॅल्शियम व्यर्थ आहे. आता अनेक महिला कॅल्शियमच्या गोळ्या तर घेतात, पण त्यांना याचा काहीच बरेच वेळा फायदा होत नाही. याचं कारण माहितीये काय, व्हिटॅमिन D ची कमतरता. तुम्ही कितीही कॅल्शियम घ्या, पण ते शरीरात आणि हाडांमध्ये शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन D3 ची गरज असतेच. सो जर व्हिटॅमिन D3 कमी असेल, तर तुम्ही जे कॅल्शियम शरीराबाहेरून, म्हणजे तुम्ही जे कॅल्शियम वरून घेता ते निघून जातं. म्हणून सकाळी 10 ते 15 मिनिटं कोवळ्या उन्हात बसणं असेल, डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन D3 ची पातळी तपासणं असेल, हे खूप महत्त्वाचं आहे. आता नैसर्गिकरित्या कॅल्शियम आपण कसं वाढवू शकतो, म्हणजेच काय, तर गोळ्यांवर अवलंबून न राहता नैसर्गिकपणे कॅल्शियम मिळवण्यासाठी काय करावं लागेल, तर रोजच्या अन्नातून कॅल्शियम मिळवणं सर्वात एक सोपा मार्ग आहे. तो म्हणजे 1 ग्लास दूध किंवा वाटीभर घट्ट दही ठेवा. मी तर दही रोज खाते. सो नाचणीची भाकरी किंवा दलिया आठवड्यातून 2-3 वेळा नक्की खा. तीळ आणि बदाम
आता रोज सकाळी 1 चमचा भाजलेले तीळ किंवा 5-6 भिजवलेले बदाम जर तुम्ही खाल्ले तर त्यातून तुम्हाला भरपूर कॅल्शियम मिळतं. प्रत्येक वेळा भिजवून बदाम खायला पॉसिबल होत नाही, कसंही खा पण खा. आणि हिरव्या पालेभाज्या, शेवग्याच्या शेंगा, पालक, मेथीचा आहारात समावेश करा. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा, नक्कीच तुमचं कॅल्शियम वाढेल. आणि प्लीज स्वतःच्या मनाने कॅल्शियमच्या गोळ्या घेऊ नका. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅल्शियम ही कोणती एनर्जी टॅबलेट नाही आहे जी कोणाचंही ऐकून किंवा स्वतःच्या मनाने सुरू करावी. तुम्हाला काही लक्षणं जर दिसत असतील तर आधी डॉक्टरांना भेटा. डॉक्टर ज्या टेस्ट सांगतात त्या टेस्ट करा. डॉक्टरांनी दिल्यानंतरच तुम्ही त्या गोळ्या घ्यायला सुरुवात करा. तर म्हणजे प्लीज असं कोणाचं ऐकून कॅल्शियमच्या गोळ्या सुरू करू नका. जर तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या घेत असाल तर तुम्हाला त्या डॉक्टरांनी सजेस्ट केल्यात की तुम्ही स्वतःच्या मर्जीने किंवा कोणी सांगितलं म्हणून घेताय, हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.